जीवनाशी खेळ, 200हून अधिक पोलीस प्रशिक्षणार्थींना विषबाधा। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यात सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हा प्रकार निदर्शनास आला। दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 100हून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात असून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे। धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे। या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या प्रशिक्षणार्थी 630 पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात आहे। आज सायंकाळी या जवानांना मेस मधून जेवण देण्यात आले। जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉल साठी हे पोलीस जवान हजर झाले। मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला। या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली। यावेळी एकच गोंधळ झाला। यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने एकच खळबळ उडाली। त्यामुळे तातडीने जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले। त्यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणावर मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्याने या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली। दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहे। या जवानांमधील सुमारे 8 जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे। दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी देखील वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। म्हणजे आमचे 100च्या वर आतमध्ये जे रिक्रूट्स होते तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे। नंतर त्यांना फूड पॉयझन, थोडंसं वॉमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यामुळे त्यांना ॲडमिट केलेलं आहे। आत्ताच विजय पवार साहेब पण इथे आहेत, त्यांचे प्रिन्सिपल, आणि सगळे आउट ऑफ डेंजर आहेत। काही लोकांना सलाईन लावलेलं आहे आणि त्यांना 2 तासानंतर आपण ऑब्झर्व करून सोडणार। 100च्या वर आहे, पण जसे त्यांची ट्रीटमेंट आता होते, जसं ते ओके होत आहे तसं त्यांना आपण परत पण पाठवतो। त्यामुळे विषय असं घाबरण्याचं काही नाही। एकूण 633 रिक्रूट्स आमच्या केसमध्ये आहेत। ओके बॉस, त्यामुळे हे फूड पॉयझन आहे, ते काय जाणून बुजून कोणी केलं नाही, ते कशातून ते होऊ शकतो। आता पण त्याचा फाइंड आउट करून आपण त्याच्यावर उपाययोजना करू। थँक्यू।